पुंडलिका वरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वरीच्या 11व्या अध्यायाला विश्वरूप दर्शन योग असे म्हणतात. या अध्यायात अर्जुनाच्या विनंतीनुसार भगवान श्रीकृष्णांनी त्याला आपल्या विराट आणि अद्भुत विश्वरूपाचे दर्शन घडवले. या दिव्य रूपाचे वर्णन करताना संत ज्ञानेश्वरांनी शांत आणि अद्भुत रसांचा सुंदर संगम साधला आहे. अध्यायाचा मराठीत सारांश पुढील प्रमाणे आहे. 1. अर्जुनाची प्रार्थना आणि दिव्य दृष्टीची प्राप्ती. 10व्या अध्यायात भगवंताच्या विभूती ऐकल्यानंतर अर्जुनाला भगवंताचे मूळ विश्वरूप प्रत्यक्ष पाहण्याची तीव्र इच्छा झाली. परंतु ते दिव्य रूप पाहण्यासाठी सामान्य डोळे असमर्थ होते. म्हणून श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिव्य दृष्टी प्रदान केली, ज्यामुळे त्याला ईश्वराचे विराट रूप पाहता आले. 2. विश्वरूपाचे अद्भुत वर्णन. संत ज्ञानेश्वरांनी या रूपाचे वर्णन करताना म्हटले आहे, ईश्वराच्या त्या अनंत मुखांमध्ये संपूर्ण विश्वाचा समावेश होता. ईश्वराच्या एका अंगात सूर्य, चंद्र, तारे आणि संपूर्ण आकाश होते, तर दुसऱ्या अंगात पाताळ आणि विविध लोक होते. हे रूप इतके प्रचंड आणि तेजस्वी होते की जणू हजारो सूर्य एकाच वेळी आकाशात उगवले तरीही त्याचे तेज त्याहून अधिक असेल. 2. अर्जुनाची भीती आणि शरणागती. भगवंताचे हे अतांग, अनंत आणि प्रलयकारी रूप पाहून अर्जुन सुरुवातीला घाबरला. त्याला ईश्वराच्या प्रचंड शक्तीची जाणीव झाली. भयभीत होऊन व आश्चर्याने थक्क होऊन अर्जुनाने हात जोडले आणि त्या विराट रूपाला नमस्कार केला. तो भगवंताला म्हणाला, माझ्याकडून नकळत झालेल्या चुकांबद्दल आणि मैत्रीच्या नात्याने केलेल्या थट्टेशी संबंधित गोष्टीबद्दल मला क्षमा कर. 4. भक्तीचे महत्त्व आणि ईश्वराचा संदेश. अर्जुन घाबरल्याचे पाहून श्रीकृष्णाने त्याला शांत केले आणि आपले मूळ रूप पुन्हा धारण केले. भगवंताने अर्जुनाला समजावले की हे विश्वरूप सामान्य डोळ्यांनी पाहणे अशक्य आहे. केवळ अनन्य भक्तीच्या आणि प्रेमाच्या जोरावरच मला जाणणे शक्य आहे. याचे तात्पर्य. ज्ञानेश्वरीच्या 11व्या अध्यायातून संत ज्ञानेश्वर महाराज हे सांगतात की ईश्वर हा सर्वव्यापी, अनंत आणि अगम्य आहे. त्याला जिंकण्याचे एकमेव साधन म्हणजे निष्काम भक्ती आणि पूर्ण शरणागती होय. ज्याप्रमाणे प्रयाग क्षेत्रात गंगा व यमुना या 2 नद्यांचा उगम संगम झाला आहे, त्याप्रमाणे या अध्यायात शांत आणि अद्भुत या 2 रसांचा मिलाप होऊन 11वा अध्याय हा प्रयाग क्षेत्रच झाला आहे. म्हणून सर्व जग येथे स्नान करून पवित्र होते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, निशुद्ध भावनारूप ओंजळीत ओव्यारूपी मोकळी फुले भरून विश्वरूपाच्या दोन्ही पायावर अर्पण केली.